श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घराच्या दक्षिण दिशेला काही गोष्टी ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे ओसांडून वाहणार आहे. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी हे तुम्ही दक्षिण दिशेला ठेवायच्या आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला काय ठेवणे शुभ असतं आणि दक्षिणेत कोणत्या वस्तू ठेवणं अशुभ असतं हे आता आपण बघणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्याचे अनेक मार्ग आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी विशिष्ट दिशेला ठेवण्यासाठी अनेक टिप्सही आहेत. असे म्हणतात की काही गोष्टी एका विशिष्ट दिशेला ठेवल्यास घरातील अनेक सकारात्मक पैलू समोर येतात. यश अनेक मार्गांनी मिळते. चला तर बघूया कोणत्या आहेत त्या गोष्टी आहेत त्या शुभ आहेत. पहिलं, घराच्या दक्षिण दिशेला पक्ष्याचे चित्र ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं. जगात काही नकारात्मक पैलू असेल तर तो दूर होतो. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण राहते. घराच्या दक्षिणेला पोपट पक्ष्याचे छायाचित्र ठेवले तर त्यातून आनंदाचा चेहरा दिसतो, असे पर्यावरण तज्ज्ञांचे सुद्धा म्हणणं आहे. दुसरं, झाडू. घराच्या दक्षिण दिशेला झाडू ठेवणे अत्यंत शुभ असते असे सांगितले आहे. असे म्हटले जाते की झाडू हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. स्वतः देवी लक्ष्मीचे रूप झाडू असून ते दक्षिण दिशेला ठेवले तर सुख आणि शांती प्रस्थापित होते. यामुळे झाडू दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानलं जातं. सोने. घराच्या दक्षिण दिशेला सोने ठेवणे अत्यंत शुभ असते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांवर मात होते. असे म्हटले जाते की घरातील कोणतीही महागडी वस्तू दक्षिण दिशेला ठेवली तर त्याचे शुभ फळ सुद्धा मिळतं. बाथरूम. दक्षिण दिशेला बाथरूम बिलकुल सुद्धा ठेवायचं नाही आहे. टॉयलेट दक्षिण दिशेला कधीच तुम्हाला बांधायचं नाही आहे. बाथरूम दक्षिण दिशेला जर असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवू शकतात. अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागेल. त्यामुळे आग्नेय, नैऋत्य आणि दक्षिण दिशेला स्नानगृह कधीच करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे काही वास्तूचे नियम आहेत. दक्षिण दिशेला कोणत्या गोष्टी ठेवणं शुभ आणि कोणत्या गोष्टी ठेवणं अशुभ आहे हे आता आपण बघितलेलं आहे. तुम्ही पण हे या प्रकारे करून बघा. चांगला अनुभव तुम्हाला येईल. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.